डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेले आहेत। आता तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत आणि त्यासोबत 10,000 रुपये भेटणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे, 1500 रुपये मिळालेले आहेत। मग आता 1500 रुपयानंतर 3000 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यात येत आहे आणि 10,000 रुपये कोणाला भेटत आहे, या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय जबरदस्त आनंदाची अपडेट बघणार आहोत। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही माहिती, काही ना काही अपडेट येतच राहते। तर सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात फक्त आपल्याच चॅनलवरती सर्व माहिती रोज तुम्हाला पाहायला मिळत असते। त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि आपले व्हिडिओ डेली बघत चला। चला, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला, काय महत्त्वाची माहिती आहे आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यात सर्वात मोठी फेमस योजना आहे। या योजनेमार्फत महिन्याला महिलांना 1500 रुपये दिले जात आहे। आता डिसेंबरचा हप्ता नुकताच तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे। तर बघा, भरपूर महिलांच्या खात्यात 1500 रुपये आले, परंतु अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपये आलेले नाहीत। तर त्यांच्याबद्दल आता सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांना आता पैसे भेटणार नाहीत। त्यांना आता कधी पैसे भेटणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घेऊया। आणि त्यांना आता जास्तीचे पैसे भेटणार आहेत। ज्यांना आता 1500 रुपये आलेले नाहीत ना, त्यांना जास्त पैसे भेटणार आहेत। जास्त म्हणजे किती पैसे भेटणार आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगतो। नवीन माहिती आहे बघा, नवीन माहिती आहे, त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला। आता ज्यांना 1500 रुपये आलेले नाहीत त्यांना जास्त पैसे भेटणार आहेत, 1500 पेक्षा जास्त पैसे भेटणार आहेत। ज्यांना 1 रुपया म्हणजे ज्यांना 1500 रुपये डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही, ज्यांना डिसेंबरचा, पुन्हा सांगतो नीटपणे समजून घ्या, ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, 1500 रुपये आलेले नाहीत, त्यांना जास्त पैसे भेटणार आहेत। त्यांना किती पैसे भेटणार आहेत ते समजून घ्या, हीच माहिती महत्त्वाची आहे। तसेच 3000 रुपये आणि 10,000 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल पण अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये आज रोजी ज्या आलेल्या अपडेट आहेत, आज भरपूर अपडेट आलेले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, तर त्या अपडेट पण आपण समजून घेणार आहोत। परंतु ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक होतं त्यांना 1500 रुपये आलेले आहेत। 1500 रुपये तुमच्या खात्यात आलेला आहे डिसेंबरचा हप्ता। अनेक महिलांना जास्त पैसे आले आहेत, 4500 रुपये आलेले आहेत। भरपूर महिलांना 9000 रुपये पण आलेले आहेत। ज्यांना 9000 रुपये आले आहेत त्यांना पहिले एक पण हप्ता भेटला नव्हता, आणि ज्यांना 4500 रुपये भेटले आहेत त्यांना पहिले 3000 रुपये भेटले नव्हते, त्यामुळे आता त्यांना 4500 रुपये आलेले आहेत। ओके, अशा पद्धतीने ही वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। भरपूर महिलांच्या खात्यात आलेले आहेत। जरी तुमच्या खात्यात हे 1500 रुपये आले नसतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे, सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, कारण आता तुम्हाला जास्त पैसे भेटणार आहेत। चला मग, किती जास्त पैसे भेटणार आहेत त्याबद्दल आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया। तर हे पहा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे। याआधी राज्यातील जवळपास 12 लाख महिलांच्या बँक अकाउंटला त्यांच्या आधार कार्ड लिंक नव्हते। अशा महिलांना या योजनेचे पैसे आले होते, परंतु ज्या महिलांनी उशिरा होईल, हे बघा, ज्या महिलांनी उशिरा होईल का होईना परंतु आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक केलेलं आहे त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण 9000 रुपये जमा झालेले आहेत। त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही या योजनेचा अर्ज केला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बघा, ज्यांनी फॉर्म भरला नाही
तर त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची संधी मिळू शकते. आता त्याबद्दल निर्णय अजून झालेला नाही, परंतु निर्णय त्याबद्दल होऊ शकतो. आता नीटपणे समजून घ्या. ज्या ज्या महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नव्हतं, तर त्यांनी मागच्या वेळी आधार कार्ड लिंक केलं. मी मागच्या वेळी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं, जे मी सांगितलं ते तुम्ही ऐकलं. त्यानुसार तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं. त्यानंतर 12 लाख महिलांना पैसे मिळाले. ज्यांनी नवीन आधार कार्ड लिंक केलं होतं त्यांना. अनेक महिलांना 9,000 रुपये भेटलेले आहेत. हे 9,000 रुपये का भेटलेले आहेत नीटपणे समजून घ्या. हे बघा, ज्या महिलांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना हे 9,000 रुपये आलेले आहेत. कारण त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांच्या खात्यात 1 रुपया पण टाकण्यात आलेला नव्हता. परंतु त्यांनी आधार कार्ड लिंक केलं आणि त्यांना फायनली आता जे पूर्ण हप्ते आहेत ते पूर्ण हप्ते त्यांच्या खात्यात 9,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे पहिले 7,500 रुपये आणि हे तुम्ही 1,500 रुपये डिसेंबरचे पकडा. किती झाले बघा, 9,000 बरोबर. 7,500 आणि 1,500 रुपये, 9,000 रुपये बरोबर त्यांच्या खात्यात आलेले आहेत. आता बघा महत्त्वाची माहिती. आता आपण सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघणार आहोत. आत्ता जबरदस्त माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. हे बघा, यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु विलंब झालेल्या लाभार्थ्यांना जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत हप्त्यांसह 9,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळेल. बघा, तर विलंब झालेला होता मागच्या वेळी, त्यामुळे आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला जुलै ते डिसेंबरपर्यंत संपूर्ण हप्ते टोटल 9,000 रुपये तुमच्या खात्यात सरकार पाठवत आहे. मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं की ज्या महिन्यापासून तुम्ही फॉर्म भराल त्या महिन्यापासून पैसे भेटेल, परंतु आता सर्वात मोठी आनंदाची अपडेट तुम्हाला जुलैपासून, म्हणजे जुलैपासून ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. जुलै ते डिसेंबरपर्यंत तुम्हाला 9,000 रुपये भेटणार आहेत. आलं तुमच्या लक्षात. पुढे बघा, डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्या पुढील हप्त्यावेळी समावेश केला जाईल असे आदित्य तटकरे यांनी सांगितले. त्या म्हणाले की सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. कोणत्याही वादग्रस्त अर्जाच्या समावेशाबाबत पुनर्तपासणी केली जाईल. हे बघा, काही फॉर्म जे आहेत, काही अर्ज जे आहेत ते त्याची पुनर्तपासणी होणार आहे, म्हणजे चेक केलं जाणार आहे काही कागदपत्रे चुकीचे आहेत की काय. आणि महत्त्वाचं म्हणजे आता इथे नीटपणे समजून घ्या, ही लाईन बघा तुम्ही, इथे लाईन काय म्हटलेलं आहे बघा. डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला जास्त पैसे भेटतील. हे जे मी तुम्हाला अगोदर सांगत होतो त्याबद्दल माहिती समजा. बघा, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जास्त पैसे कसे भेटणार आहेत समजून घ्या. बघा, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या पुढील हप्त्यावेळी समावेश केला जाईल. म्हणजे जो पुढील हप्ता असणार आहे त्यामध्ये तो समावेश केला जाणार आहे. कसा समावेश केला जाणार आहे नीटपणे समजून घ्या. समावेश असा केला जाणार आहे की डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1,500, आता हे डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला नसतील 1,500 रुपये, तर बघा डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता 1,500 असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये भेटतील. किती? 3,000 रुपये. म्हणजे हे जास्तीचे पैसे आपण म्हणू शकतो, परंतु हे 2 महिन्याचे पैसे आहेत. म्हणजे तुम्हाला 2 महिन्याचे हे 3,000 रुपये भेटणार आहेत. समजलं तुम्हाला 3,000 रुपये कोणाला भेटणार आहेत? हे कन्फ्युजन तुमचं आता दूर झालं. ज्यांना डिसेंबरचा हप्ता हे 1,500 रुपये मिळालेले नाहीत त्यांना जानेवारी महिन्यात 1,500 रुपये जानेवारीचे आणि डिसेंबरचे मागील राहिलेले 1,500 रुपये असे टोटल किती भेटणार आहेत? 3,000 रुपये भेटणार आहेत. मग आता तुमचा सवाल असेल, तुमचा प्रश्न असेल की 10,000 रुपये कोणाला भेटणार? हे 10,000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण समजून घ्या. 9,000 बद्दल तर मी तुम्हाला सांगितलं, 9,000 रुपये ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना 9,000 रुपये मिळणार आहे. आणि हे 10,000 रुपये कोणाला भेटणार आहेत हे समजून घ्या. आता 10,000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण माहिती आपण बघूया. तर 10,000 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल आपण समजून घेऊया. आता पहिले बघा, एक जबरदस्त अपडेट आलेला आहे, एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट पण पहिले आपण समजून घेऊया. हे पहा, ज्या लोकांनी बनावट शिधापत्रिका तयार केलेली आहे आणि पात्रतेशिवाय त्यांना मोफत रेशन मिळत आहेत अशा लोकांवर
कारवाई करण्यासाठी सरकारने 1 जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे। या नवीन वर्षामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। या लोकांची ओळख ही eKYCद्वारे होणार आहे। त्यामुळे 1 जानेवारीपासून देशातील अनेक लोकांचे रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे। बघा, भरपूर जणांचं रेशन कार्ड हे बंद होणार आहे। का बंद होणार आहे 1 जानेवारीपासून? कारण अनेक जणांनी बनावट जे रेशन कार्ड बनवलेलं आहे, बनावट जे शिधापत्रिका बनवलेलं आहे, त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे। त्यांचं रेशन कार्ड बंद होणार आहे। त्यामुळे चुकीचे कागदपत्र बनवून तुम्ही रेशन कार्ड बनवू नका, नाहीतर मग पुढे तुमचं पण रेशन कार्ड बंद होईल, तुमच्यावरती कारवाई होईल। तर 1 जानेवारीपासून हा निर्णय होणार आहे। पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती, आता आपण इथे जबरदस्त माहिती जाणून घेणार आहोत। हे बघा, राज्य सरकारच्या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। दरम्यान काही महिन्यापूर्वी महायुती सरकारने अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता। आता त्याबद्दल माहिती बघा। तर महायुती सरकारने निर्णय काय घेतला होता की ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या मानधनात वाढ, मदतनीस ज्या आहेत त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता। आता बघा सर्वात मोठी अपडेट। चला आता सर्वात मोठी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। हे बघा, 3000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल आपण माहिती बघितली। हे 3000 रुपये ज्या महिलांना डिसेंबर हप्त्याचे 1500 रुपये भेटलेले नाहीत त्यांना हे 3000 रुपये जानेवारी महिन्यात भेटतील। म्हणजे त्यांना जानेवारीचा पण हप्ता आणि मागील डिसेंबरचा हप्ता पण मिळेल, म्हणजे टोटल 3000 रुपये त्यांना मिळतील। आता आपण समजून घेणार आहोत 10,000 रुपयेबद्दल माहिती। आता हे 10,000 रुपयेबद्दल माहिती समजून घ्या। हे बघा, अंगणवाडी सेविकांना सध्या 10,000 रुपये आणि मदतनीसांना 5,000 रुपये मानधन दिले जाते। सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,000 रुपयांनी आणि मदतनीसांचे मानधन 3,000 वाढवणार असल्याची घोषणा केली होती। बघा, जी घोषणा केली होती ती पूर्ण आता सरकार देखील करणार आहे। जे 10,000 रुपये पहिले, हे 10,000 रुपये तर पहिलेच भेटत होते, परंतु यामध्ये पण वाढ करण्यात आलेली आहे। हे जे 10,000 रुपये आता भेटत होते अंगणवाडी सेविका यांना, यामध्ये आता वाढ करण्यात येत आहे 10,000मध्ये। आणि हे 10,000 रुपयेमध्ये किती वाढ होणार आहे? 5,000ची, म्हणजे हे होणार आहेत 15,000 रुपये। आणि जे मदतनीस आहेत, मदतनीसांना जे 5,000 रुपये भेटत होते त्यांना 3,000 रुपयांनी अजून वाढ भेटणार आहे, म्हणजे त्यांना भेटणार आहे 8,000 रुपये। किती? हे 5,000चे 8,000 होतील। बघा, तर जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना जे 10,000 रुपये आत्ता सध्या तरी भेटत आहेत, तर हे 10,000 रुपये तर आता भेटतच आहे, परंतु हे तुमचे आता 15,000 रुपये होणार आहेत। किती? 15,000 रुपये। 15,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे आणि सरकार याबद्दल लवकरच निर्णय घेणार आहे। आणि मदतनीस जे आहेत, मदतनीस त्यांना 8,000 रुपये पगार होईल। तर याबद्दल पण सरकार लवकरच निर्णय घेणार आहे। आणि ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, घोषणा दिलेली आहे, हे बघा, मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय, तर 10,000 रुपये ज्यांना आहे त्यांना इथे 5,000 रुपये वाढतील आणि ज्यांना आता 5,000 रुपये आहे मदतनीस यांना, त्यांना 3,000 रुपये वाढेल। तर अशी माहिती, अशी घोषणा केलेली आहे। बघू आता याबद्दल केव्हा निर्णय होतो काय नाही, सर्व आपल्याला पुढे समजणारच आहेत। त्याबद्दल निर्णय झाल्यावर नक्कीच त्याबद्दल तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळेल। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर ज्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। आज आपण अतिशय दमदार माहिती बघितलेली आहे। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो। धन्यवाद।